आणि परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। या मृत्यू प्रकरणी त्यांच्या न्यायासाठी आंबेडकर अनुयायांकडून परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात येणार होता। मात्र हा लॉंग मार्च मुंबईत येण्यापूर्वी किंवा दाखल होण्यापूर्वी भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार मेघना बोर्डीकर या दोघांनी मध्यस्थी केली आणि हा लॉंग मार्च स्थगित केला गेला। आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत। सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राजकारण करून पोळी भाजू नका असा सल्लाही त्यांनी दिलाय। जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 2 ट्विट्स केल्यात आणि या दोन्ही ट्विटमध्ये त्यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी निघालेला लॉंग मार्च याबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेत। सोबतच एका ट्विटमध्ये त्यांनी सुरेश धस यांचा व्हिडिओ शेअर केलाय। ज्यांनी सोमनाथला मारलंय त्यांना कायद्याचा मार बसेलच याची खात्री आम्ही देतो, पण इतकंच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधू संत व्हावं आणि वाल्मिक कराडलाही माफ करावं अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। तर सुरेश धस लॉंग मार्च स्थगित करताना पोलिसांसंदर्भात काय म्हणाले होते ते आपण ऐकूया। पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे भाऊ। तर सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील दोषी पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली। सुरेश धस यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झालेला असून त्यांच्यावर चौफेर टीका होतीये। सोमनाथच्या आईनं सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय। सोमनाथच्या आईने या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। सुरेश धसाने जी बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात। एक सुरेश धसाचा जर पोरगा असतं ना ते मग ते सुरेश धसाला पण कळालं असतं, स्वतःचा मुलगा गेला असतं तर। आज माझा मुलगा गेलाय, मला का वेदना आहेत, मला का त्रास आहे ते मला माहिती आहे। परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा। अरे बाबा, हे दलाली धंदे बंद करा आणि सत्याने चाला। सुरेश धस साहेब जे बोललेत हे पूर्णपणे साफ चुकीचे आहे। हे बोलणं त्यांना शोभत नाही, कारण ते BJPचे आमदार आहेत आणि आमदार लोक जर असं खोट्याची बाजू घेत असेल, आरोप्यांची बाजू घेत असेल, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे खूप खूप मोठी चूक आहे। कारण हे गुन्हेगार कोण कसाही असो तो गुन्हेगाराचा आहे आणि शेवटी गुन्हेगाराला माफी नसते। इकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का दिलाय। शिंदेंनी निवडणुकीपूर्वी सुरू केलेली आणखी एक योजना बंद करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन घडवलं जात होतं। मात्र आता राज्याच्या तिजोरीवरचा वाढता भार कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारकडून ही योजना बंद केली जाते। देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतलाय, त्यामुळे एकनाथ शिंदेंना हा एक प्रकारे धक्का मानला जातोय। मी काय ते ऐकलेलं नाही, हे तुमची काही माहिती असेल कदाचित खरी असेल, मला त्याच्यावर चर्चा करायची नाही। परंतु शिवभोजन जे आहे या बाबतीमध्ये मात्र आज 2000 केंद्र या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि रोज 2 लाख लोक जेवतात आणि त्यांचा वर्षाचा खर्च जो आहे, वर्षाचा खर्च 2 लाख लोक रोज जेवतात, त्यांचा वर्षाचा खर्च 269 कोटी रुपये फक्त आहे। आणि आज संध्याकाळी दिल्लीमध्ये शिवसेनेची एक बैठक पार पडणार आहे। खासदार श्रीकांत शिंदेंच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या सर्व राज्य प्रमुखांच्या उपस्थितीत बैठक पार पडेल। यावेळी देशपातळीवर शिवसेना पक्ष मजबूत करण्यासंदर्भात चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। आणि परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता। या मृत्यू प्रकरणी त्यांच्या न्यायासाठी आंबेडकर अनुयायांकडून परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात येणार होता। मात्र हा लॉंग मार्च मुंबईत येण्यापूर्वी किंवा दाखल होण्यापूर्वी भाजप आमदार सुरेश धस आणि आमदार मेघना बोर्डीकर या दोघांनी मध्यस्थी केली आणि हा लॉंग मार्च स्थगित केला गेला।
आता या प्रकरणावरनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आक्रमक झालेत. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात राजकारण करून पोळी भाजू नका असा सल्लाही त्यांनी दिलाय. जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरनं 2 ट्विट्स केल्यात आणि या दोनही ट्विटमध्ये त्यांनी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी निघालेला लाँग मार्च याबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेत. सोबतच एका ट्विटमध्ये त्यांनी सुरेश धस यांचा व्हिडिओ शेअर केलाय. ज्यांनी सोमनाथला मारलंय त्यांना कायद्याचा मार बसेलच याची खात्री आम्ही देतो, पण इतकंच जर आपल्यामध्ये क्षमायाचनेचे भाव असतील तर कृपया आपण हिमालयात जाऊन साधू संत व्हावं आणि वाल्मिक कराडलाही माफ करावं अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. तर सुरेश धस लाँग मार्च स्थगित करताना पोलिसांसंदर्भात काय म्हणाले होते ते आपण ऐकूया. पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे. गुन्हेच दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये असं माझं मत आहे. भाऊ, तर सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील दोषी पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा आग्रह धरू नका अशी भूमिका सुरेश धस यांनी मांडली. सुरेश धस यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे नवा वाद निर्माण झालेला असून त्यांच्यावर चौफेर टीका होतीये. सोमनाथच्या आईनं सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवलाय. सोमनाथच्या आईनं या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धसाने जे बोलल्यात हे फार चुकीचं बोलल्यात. एक सुरेश धसाचं जर पोरगा असतं ना ते मग त्या सुरेश धसाला पण कळालं असतं, स्वतःचा मुलगा गेला असतं तर. आज माझा मुलगा गेलाय, मला का यज्ञा आहेत, मला का त्रास आहे ते मला माहिती आहे. परभणीच्या प्रकरणामध्ये म्हणतात की पोलिसांना गुन्हे माफ करा. अरे बाबा, हे दलाली धंदे बंद करा आणि सत्याने चाला. सुरेश धस साहेब जे बोललेत हे पूर्णपणे साफ चुकीचे. हे बोलणं त्यांना शोभत नाही, कारण ते BJPचे आमदार आहेत आणि आमदार लोक जर असं खोट्याची बाजू घेत असेल, आरोप्यांची बाजू घेत असेल, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे खूप खूप मोठी चूक आहे. कारण हे गुन्हेगार कसाही असो तो गुन्हेगाराचा आहे आणि शेवटी गुन्हेगाराला माफी नसते.